राघोबा झेलेने तुला किडनॅप केलं हे तुम्ही मला सांगितलं. आता त्या राघोबा झेलेपर्यंत मला पोचवा, नाहीतर एक पाऊल पुढे आणि 4 पावलं मागे असं होईल माझं. नक्की पोचशील. हा बांगडू तुला उद्या आपलं गोडाऊन दाखवेल. काय मास्तरीन बाई, शाळेत वेळेवर यायचं असतं. बॅग जड आहे काय? हाय काय बॅगेत? हात नका लावू. ओके ओके. फारच छोटा आहे रे हा. लहान आहे कारण सहजासहजी कोणाला दिसायला नको ना, म्हणूनच तर स्पाय कॅम म्हणतात ना त्याला. पण ह्यातनं सगळं दिसतं ना. हो, जे दाखवणार ते सगळं रेकॉर्ड होणार त्याच्यात. जड झाले रे बॅग. थोडं जड होणारच ते. मला सांग, हे असं मध्येच थांबणार वगैरे नाही ना कॅमेरा? नाही नाही नाही, काही काळजी करू नका, त्याचं स्टोरेज चांगलं आहे. पण तुम्ही हे सगळं का करताय? सांगते तुला मी नंतर. काय नाही, चल. हा, माझीच गाडी आणि बसायची चोरी. हे पूस, पाय ठेवला होतास ना? बसा. कुठे जायचे? गोडाऊनला. तो माल सगळा कुठे असतो ते दाखवणार आहात ना तुम्ही मला. ताईने सांगितलं ना. चल बाबा, गोडाऊनला. एक मिनिट ना जरा. हॅलो श्रद्धा, कुठे आहेस ग? मी बाहेर आहे जरा आई. हो, पण कुठे आहेस? ते अभयचं हिअरिंग आहे ना, तर ते सगळे पेपर वर्क तयार करायचंय, त्यामुळे इथून तिथे फिरावं लागतंय. बरं आई, स्वयंपाक काय करू आज? काही करा आई, तुम्हाला आवडेल ते करा. आवड निवड कुठली राहिली आहे ग आता? पोटात अन्न जावं म्हणून काहीतरी खायचं. कुणालाच इच्छा नसते खायची. तूच सांग. बाबांना विचारता का मग? अगं, त्यांनी तुलाच विचारायला सांगितलंय. काही सोपं करा, म्हणजे फार राबू नका किचन मध्ये. कोशिंबीर करू का? काय घालू? म्हणजे दही घालू का फोडणी देऊ? दही घाला. बरं, कसली करू? आणि गाजराची का काकडीची? काकडीची करा आई. बरं ठीक आहे, ठेवू? आणि मला यायला उशीर होईल, जरा कामं आटपून येते. अच्छा. चला मास्तरीन बाई, शाळेची पिकनिक संपली. आता उद्या यायचा ताईकडं. तुझं खरं नाव बांगडू आहे का? शाळेत ऍडमिशन देणार आहे मला? नाही, बांगडू कसं असेल ना, म्हणून विचारलं. ऐक ना, मला एक मदत करशील? आता एवढी मदत केली ना, अजून लिस्ट बाकीच आहे. नाही, हे वेगळं आहे.
म्हणजे आत्ता माझा जो प्रॉब्लेम चाललाय ना त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे बाई तसं तुम्ही ना निबंध देऊ नका, एका वाक्यात उत्तर द्या. हे बघ, तुला आवडेल असंच आहे. अरे वैभव, ये बाळ आते. नाही आजोबा आत नको. आईने बघितलं ना ती उगाच कटकट करेल. हे जे भय आहे ना ते नाही भीती नाही, उगाच तमाशा नको ना म्हणून. हे घ्या. हे काय? उद्या काकाचं हिअरिंग आहे ना कोर्टात, म्हणून मी मठातून अंगार आणलं. हे तू कधीपासून करायला लागलीस? तुम्हीच घेऊन जाता आजोबा मला लहान असल्यापासून मठात, आणि आता मला आवडतं. आमच्या पिढीने श्रद्धाळू असू नये का? नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत वास्तवाचं भान सोडू नकोस तू. कशाच्याही आहारी जाऊ नकोस. तू इथे काय करतेस ग? घरी यायचं सोडून टाइमपास करते. चल घरी. आई मी टाइमपास नाही करते. उद्या काकाचं हिअरिंग आहे कोर्टात, म्हणून मी मठातून अंगार आणला होता. लोकांसाठी अंगार दुपारी करायची गरज नाहीये तुला. आपल्या घराची काय अवस्था आहे ना ते बघ आधी. ह्यांच्या पापाची फळं आपण भोगतोय. चल तू. आई तू प्लीज इथे असं बोलू नकोस. आपण इथे जे बोलतो ना ते इतर फ्लोअर्सवर पण ऐकू जातं. हो का? मग जाऊ दे, लोकांनाही कळू दे की आपण किती त्रास सहन करतोय ते. नीता, 2 दुधी आणलेत मार्केटमधून. एक घेऊन जातेस का? आणि उडदाच्या डाळीची आमटी केली. अजित आणि विराजला आवड. नीता, अहो काय झालं हे? मला वाटलं तुमच्याशी बोलत होती. माझ्याशी कसली बोलते ती? ती वैभव आली होती अभयसाठी मठातला अंगारा घेऊन. त्या वैभवीला कळतं, त्या 2 मुलांच्या आईला कळत नाही कसं वागायचं ते. खरे, कधी संपणार आहे सगळं? हे बघ, आपली साऊ सापडली ना की सगळं ठीक होईल. चल, तू काय काळजी करू नकोस. चल. हा ठेव. हा हा येतो. साहेब सोडतील तेव्हा येईल ना मी. लवकर काय करायचंय घरी? ठेव. आणि परत परत फोन नको करू तू. हा ठेव आता. तुम्ही मिसेस मिरजकर यावेळी इथे कशाला आला? झोपलेल्या कायद्याला जागा करायला आला. काय काय माहित नाही? स्क्रूड्रायव्हर इथे खपा खपा घुसेल, चळा चळा रक्त बाहेर येईल, आणि तू कायमचा थंड. त्यामुळे जरा थंड राहा, आणि ते काय सांगतात त्याची थंडपणे उत्तर दे. हो मिसेस मिरजकर, हे काय चाललंय? हा हे बघा, तुम्ही हे चुकीचं करताय. मी तुमच्यावर अटेम्प्ट ऑफ मर्डरची केस टाके ना. तोच अटेम्प्ट तुमच्यावर होऊ नये म्हणून काळजी घ्या हेच सांगायला आलोय आम्ही. म्हणजे अभयचं हिअरिंग आहे उद्या कोर्टात. तुम्हाला माहित असेलच. मागच्या वेळेलाही तुम्हाला माहित होतं, पण तुम्ही जाणून बुजून आला नाही. कारण महाडिक या मालकाने तुमच्या गळ्यात लाखो रुपयांचा पट्टा बांधला. आणि त्याने तुम्हाला सांगितलं छू, आणि तुम्ही छू झाला. त्या दिवशी महाडिकांना पाहिलं मी तुमच्या ऑफिस खाली. मॅडम अहो, ते माझे जुने क्लायंट्स आहेत. तुम्हाला काय वाटलं? ही एक सामान्य बाई आहे, साधी शिक्षिका आहे. तिचा नवरा जेलमध्ये आहे. तो बाहेर आला नाही, त्याला बेल मिळाली नाही, तर काय वाईट करणार आहे ही आपलं?
आजपर्यंत इतक्या लोकांना पिळून काढलंय, त्यात अजून एक. पण काय आहे ना, मी सामान्य असले तरी मूर्ख नाही. कायद्यातल्या खाचाखोचा कळत नसतील मला, पण मुळात कायदा हा निर्दोष व्यक्तीला वाचवण्यासाठी आहे एवढं कळतं. त्यामुळे एक विनंती वजा धमकी आहे असं समजा. हे श्रीयुत बांगडू, हॅलो. उद्या अभयच्या हिअरिंगला तुम्ही आला नाही किंवा अभयला बेल मिळाली नाही तर हा तुमच्या छातीमध्ये अख्खं पिस्तूल रिकामं करेल. थाट 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 थाट. मॅगझिन खाली. आणि मला जाम आवडतं. आणि तो खरंच करेल. बऱ्याच जणांना त्यांनी अशी मुक्ती दिली. त्यामुळे माझं ऐका, अभयला बेल देणं हा तुमचा जिवंत राहण्याचा मार्ग आहे. उद्या दोनच गोष्टी होती, एक तर अभयला बेल मिळेल, नाहीतर तुमचा मर्डर. त्यामुळे आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय महत्वाचं आहे. महाडिकने फेकलेलं पैशाचं हाडू की तुमचा जीव. आणि झोपा आता. उद्या कोर्टात युक्तिवाद करायचा असेल तर तुमचं डोकं चालायला हवं आणि त्यासाठी झोप पूर्ण व्हायला हवी. गुड नाईट. आणि हो, यावेळेला कन्व्हिन्स मिळणार नाही. ठीक आहे, पेपर्स ओके आहेत. आपल्या वकिलाकडे दे. गाडीत बस, मी आलोच. हो सर. सर, अभय मिरजकरच्या बेलची हिअरिंग आहे आज. हो, आणि माझं पोलीस स्टेशन मधला पहिला दिवस नाही आज, माहिती आहे मला. नाही सर, तसं नाही, पण त्याने आपल्याकडे अजून काही कबूल नाही केले. त्याला बेल मिळाली तर तो सुटेल. सर, केस हातातून जाईल आपल्या. मला ना एक गोष्ट कळत नाहीये जमदाडे, अभय मिरजकर सुटू नये म्हणून अचानकच सगळे का प्रयत्न करायला लागले? नाही सर, तसं नाहीये. काय झालं सर? चौधरी मॅडमचा फोन आहे, त्यांना सांग मी वॉशरूम मध्ये. तर सर, काय बोलतो? डायरेक्ट भिडली ती पण देखण्याला. बघ बांगड्या, बाई दम है नाही का नाही. अरे ताईची नजर चुकायची नाही बाबा. वरून वरण भात दिसत असली ना तरी मास्तरीन मिरचीचा ठेचा निघाली. हा मग काय, शिक तिच्याकडून काहीतरी. तडतड करत राहतो नुसता येड्यासारखा. अरे तुझ्यापेक्षा जास्त काम ती मास्तरीन 10 दिवसात करून आली. होय, हे खरं आहे. बघ, मला पटलं तर पटलं, तिला पण पटलं. ताई, ती जर इंग्लिश असली ना तर मी पण ना देशी आहे देशी, चांगला तोंडाला फेस येईल. आणि सारखं मास्तरीन करत राहू नको. ती जर मिरचीचा ठेचा असली ना, मी पण बांगडा आहे, तांबडा रस्सा, विसरू नको. ताई, त्याला काय झालं? कालची उतरली नाही वाटते याची. अभय, अभय, तुला तुला बेल मिळाली? कुमुद, ए कुमुद, अगं बघ बघ. अभय, अभय. तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तू कसा आहेस?
श्रद्धा, तू आम्हाला काही सांगितलं नाहीस? आई मागच्या वेळेला असं सगळं झालं होतं, तुम्ही एवढी तयारी केली म्हणून नाही सांगितलं. कोर्टात जाते, अभयचं हिअरिंग आहे आज. अगं आता आलाय ना अभय. हो. हा? ये अभय ये. एक मिनिट थांब, मी दृष्ट काढणार आहे तुझी. थांब हा, 1 मिनिट आले. थांबा. अगं सावकाश, कुठे धडपडलीस तर प्रॉब्लेम होईल. काही नाही होत, थांबा तुम्ही. चल, ये. बाबा ऐका ना, हे घ्या. अभयचे कपडे आहेत आणि येताना डॉक्टरांकडे जाऊन आलो ना, तर औषध आहे. मी जरा जाऊन आले. तू कुठे चाललीस? नाही, काम आहे जरा, राहिलंय करायचं. मी अरे कसलं काम? आता अभय आलाय ना. बरोबर आहे, पण हे वेगळं काम आहे, मला जावं लागेल. मी आलेच. येताना तुमचं काही बोलणं झालं का? आता बोल ना, काहीतरी एक्सप्लेनेशन असेलच ना तुझ्याकडे. अरे बोल ना, तोंड उघड आता जरा आणि बोल. अभय मिरजकर आपल्या रिमांड मध्ये होता. आपण त्याच्या घरी छापा मारला तेव्हा त्याच्या विरुद्ध पुरावे मिळाले होते आपल्याला. सापडला होता की नाही? तुलाच सापडला होता ना पुरावा? हो मॅडम. केस आपल्या बाजूने स्ट्रॉंग होती विजय, तरी सुद्धा मिरजकर सुटला. तुला एक कन्फेशन नाही घेता आलं त्याच्याकडून. मारायला तर मोठ्या मोठ्या बाता मारतोस तू. मी यो करेन, मी त्यो करेन. प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की काय नाही करत तू. आता मला सांग, काय उत्तर आहे तुझ्याकडे? बोल ना, काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे या सगळ्याचं? नाही आहे मॅडम माझ्याकडे काही एक्सप्लेनेशन. वाव, हे तोंड वर करून सांगण्याची हिंमत मात्र तुझ्याकडे आहे विजय. कमाल आहे. तू आहेस ना एक नंबरचा लुजर आहेस, लुजर. तसं नाहीये ऍक्च्युली मॅडम. सर हा काय? सरांचं काय? सर खूप इंटेलिजंट आहे, बरोबर ना? सर खूप हुशार आहे. सरांचं फ्युचर खूप ब्राईट आहे, हेच वाटत होतं मला. विजय, मला नेहमी असं वाटत होतं की तुझं ऑफिसर म्हणून फ्युचर खूप ब्राईट आहे. पण आता अनफॉर्च्युनेटली मला म्हणायला लागतंय की तू एक लुजर आहेस. आणि माझ्या टीम मध्ये ना लुजरना स्थान नाहीये.